धार्मिक स्थलों में लाउडस्पीकर से होने वाली आवाज पर महाराष्ट्र में सियासत गर्मा गई है, जिसे लेकर अब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भी सख्ती बरत रहे हैं। दरअसल कुछ हफ्ते पहले ही मुंबई उच्च न्यायालय ने अवैध लाउडस्पीकरों के खिलाफ सख्त फैसला सुनाया था। इसके बावजूद इन दिनों रमजान के दौरान लाउडस्पीकर पर अजान हो रही थी। इसे लेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि धार्मिक स्थलों पर लाउडस्पीकर लगाने के लिए पुलिस की अनुमति जरूरी होगी। जो नियमों का उल्लंघन करेगा उसके खिलाफ कड़ी कार्रवाई होगी। सांगितलं ती वस्तुस्थिती आहे, त्याचा उल्लेख अतुलजी आपण उत्तरात देखील केलाय। आपण बघा, जर उत्तरामध्ये आपण दुसऱ्या पानावर पहिली ओळ बघितली तर माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या दिनांक 23/1/2025च्या आदेशान्वये ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत। त्यामुळे आपण जे सांगितलं निश्चितपणे त्यानुसार हा जो काही मुंबई उच्च न्यायालयाने आपल्याला त्यानिमित्ताने निर्देश दिलेला आहे तशा पद्धतीनं त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। आपला जो मुंबई पोलीस अधिनियम आहे त्याच्या अंतर्गत त्यांच्यावर फाईन देखील करण्यात येईल आणि जर ती फाईन भरली नाही तर त्या पद्धतीने ती रिकव्हर देखील करण्यात येईल। पण त्याच्या पलीकडे जाऊन मी सांगतोय की आता अशा प्रकारे परवानगी घेतली आहे की नाही, परवानगी घेतली असेल आणि उल्लंघन केलं असेल तर ती परवानगी रद्द करणे आणि मग रद्द केली की त्यांना ते लावता येणार नाही, हे एन्फोर्सच आपण करायचं ठरवलेलं आहे आणि त्याची जबाबदारी देखील पीआयवर टाकणार आहोत। त्यामुळे निश्चितपणे आपण जे सांगितलेलं आहे ते पुढच्या काळामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल।